आनंद वाटला न सांगता लेकरं पुढे येऊन नाचली हे त्यांना कळलं पाहिजे. नाचायचं कुठे हे सुद्धा कळलं पाहिजे. माणसाला लक्ष द्या का एवढी तरुण पिढी बिघडली. मामांच्या तळाची ही ख्याती आता समोरासमोर उदाहरण नाही. पोरांना नाचायचं कुठं हे आता कळालं. कुणामुळे मामाचा दरबार इथपर्यंत आला म्हणून कळालं. इथंच नाचावं का तर काळ भयानक चालला. मी थोडं विषयांतर करेल आता हा विषय निघला म्हणून. पोरांनो नाचायचं नाही इथं नाचा. आपली धर्म संस्कृती बाळगा. आपला हिंदू धर्म टिकवा का तर इथून पुढचा 5 वर्षाचा काळ फार भयानक येणार आहे. आणि या काळातून तुम्हाला वाचवणारा एकमेव संप्रदाय त्याचं नाव हे वारकरी संप्रदाय. बरं फक्त हाच संप्रदाय तुम्हाला वाचवू शकतोय बाकी कोणीच नाही. म्हणून आपला धर्म आपल्याला करू द्या मामा. आपला धर्म एवढा बुडत चालला. आपला धर्म एवढा बुडत चालला की एवढा धर्म बुडत चालला की आपल्या धर्मातली पोरं एवढा धर्म बिघडवत चालले. बघा हिंदू धर्मातला मुस्लिम धर्मातला बाबा मुस्लिम धर्माचा मुलगा असू द्या दिवसातून 5 वेळा नमाज पढतोय. किती वेळा? मुस्लिम समाजाचा मुलगा दिवसातून 5 वेळा नमाज पढतोय. आपल्या हिंदू धर्मातल्या मुलांना आणि पाठ म्हणजे काय माहिती ही फार मोठी शोक आहे. एवढा काळ बिघडला म्हणून हे मुलांना कळणं गरजेचं आहे. त्या आमच्या तावशी गावात इथं मसवडला कीर्तन होतं माझं आणि तावशीचं ग्रामदैवत आमच्या भैरवनाथाचं दर्शन घेतलं. गाडीत बसणार तेवढं ते लेकरू पुढून 12 वर्षाचं धावत आलं. बघा काळ बिघडत किती चालला. 10-12 वर्षाचं लेकरू पुढून धावत आलं. तर येताना ते सुखाने येत नव्हतं. 12 वर्षाचं लेकरू ते तंबाखू चोळत येत. म्हणलं का रे लाज वाटत नाही का तुला? 10-12 वर्षाचं वय तुझं खुशाल तंबाखू खातोय. तो मला म्हणला महाराज विराज तिकडे मंडपात. म्हणला माझ्या मुलं दादागिरी करायची ना मी कुणाच्याच बापाला भेट नाही. ते म्हणला महाराज विराज मंडपात. खरं सांग करताना मामा माझे महाराज फक्त मंडपातच आहे हो. घरी जाऊन साधी कापडे घालून कोण म्हणत नाही महाराज आहे म्हणून. अजिबात नाही. त्या राहतेला बाळमामांच्या जन्मोत्सवाचं कीर्तन होतं शिर्डी साईबाबापाशी आणि जाताना दहेगावच्या संस्थेची मुलं नेली होती. माझ्या उंचीची सर्व आम्ही पोरं उतरलो गाडीतून. जाताना थोडा उशीर झाला म्हणून जबाबदार ते तिथले धावत आले. म्हणजे महाराज आले कुठे दिसणार. सगळ्या पोरांना सरा करत माझ्या कुशाली मला म्हणजे हे बघा हो बाजूला गाडी मध्ये करत महाराज कुठे दिसणार. म्हणलं बाबा मीच महाराज तिथून पुढे या मामा कीर्तन होतो तोंड दाबलं फिरून अजिबात महाराज असल्यासारखा. खरं सांगा बाबा वाटतंय का महाराज असल्यासारखा? हुशार मोठ्यानं नाही करताना महाराज हुशार नाही म्हणता लक्ष द्या महाराज ते वाटत नाही का? तो मला महाराज विराज म्हणतात माझ्या मुलं दादागिरी करायची नाही मी कुणाच्याच बापाला भीत नाही. आता कुणाच्याच बापाला भीत नाही असे म्हणणारे लय जण असतात. त्यांनी जाहीर आहे का बाळमामाच्या दरबारात कधीच म्हणायचं नाही कुणाच्या बापाला भीत नाही. का तर जगाचा बाप एवढा मोठा आहे ना त्याच्या मनात आलं ना रस्त्यावरच्याला गादीवर बसवतो गादीवरच्याला रस्त्यावर आणतो एका रात्री. तो जगाचा बाप आहे जगाचा मालक आहे. तो जगासारख्या बाप आहे. कुणाच्या बापाला भीत नाही म्हणता. अरे तो आपल्याला कधी विसरत नाही. आपण का देवाला विसरावं? जाहीर आहे का? बाबा मला प्रामाणिक उत्तर द्या. झोपणं आपल्या हातात आहे. झोपेतून उठणं आपल्या हातात आहे का? रात्रीच आपण झोपतो पण झोपेतून उठणं आपल्या हातात आहे का? ज्या दिवशी आपण झोपेतून उठणार ना त्या दिवशी लक्षात ठेवायचं देवाचं लक्ष आपल्यावरते. आणि ज्या दिवशी आपण झोपेतून उठणार नाही ना त्या दिवशी लक्षात घ्या देवाने आपल्यावरचं लक्ष काढून घेतलेलं आहे. मग देव आपल्याला विसरत नाही. आपण का देवाला विसरावं? जाहीर आहे का? कधीच म्हणू नका कुणाच्या बापाला भेट नाही. जगाचा बाप मोठा आहे. त्याच्या मनात आल्यानंतर आले देवाचे मनात हे कुणाची चालेल ना म्हणायचं नाही कधी. तो म्हणला कुणाच्याच बापाला भेट नाही. तेवढ्यात त्याचा बाप पूर्ण आला चोळलेली मग माग घेतली. म्हणलं का रे लाज वाटत नाही तुला? 10-12 वर्षाचं वय तुझं खुशाल तंबाखू खातोय कुणाच्याच बापाला भीत नाही म्हणतोय. तुझा बाप पूर्ण आल्याबरोबर चोळलेली मुटका माग घेतली. तो म्हणला कुणाच्याच बापाला भीत नाही. बाप पूर्ण आल्याबरोबर चोळलेली मुटका माग घेतली. तो म्हणला त्याला सुद्धा भीत नाही. मग तू चोळलेली मुठ माग का घेतली बापाला बघून? तो म्हणला ती जात ह्यातलीच अर्धी माग. मला प्रामाणिक उत्तर द्या. तुझ्या बापाचा सुद्धा पोरगा कीर्तनकार होईल काय? जाहीर आहे का? अगोदर तुम्ही नीट राहा. तुम्ही चांगले राहा. तुम्ही मुलांना चांगले संस्कार द्या. तर मुलं चांगली घडतील. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जशी ही मुलं इथं नाचली ना तशी कायम कीर्तनात नाचू द्या. लक्ष द्या. हे जे वळण आहे हे लागणं गरजेचं आहे. मुलांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या. माळाची ताकद सांगू का बाबा? माळामध्ये 108 मणी. किती? 108. छत्रपती शिवरायांना एवढं जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन आवडलं. एवढं कीर्तन आवडलं त्यांनी सोन्याचं ताट आणलं छत्रपती शिवरायांच्या पुढे उभा केलं. छत्रपती शिवरायांनी सांगितलं तुकोबांना तुकोबा हे सोन्याचं ताट मी तुम्हाला बहाल करतो.
15 मिनिटं आपल्याकडे बरं का, 9:15 मला टायमिंग दिलाय, 9:15. आता शांत सगळ्यांनी बसा. म्हणे तुकोबा राय एवढं गोड कीर्तन केलं, हे सोन्याचं ताट तुम्हाला बहाल केलं. ती प्रथा आहे बघा त्यावेळी असायची. त्या आम्ही त्या दिवशी गेलो ना शिर्डी साईबाबापाशी, तिथली अशी प्रथा आहे बाबा, कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडायला येताना लोक 100, 500, 100, 500 काय ना काय होईल पण येताना टाकून जाते तिकडं.